आपण. ताई राहू द्या ना तुम्ही, मी करतो ना. नाही व तुम्ही काही एकट्या करसान का इतक्या लोकांचा स्वयंपाक? त्यात काय करतो मी, हाय मी म्हणून म्हणते तुम्हाला मदत करतो. नाही व ताई तुम्ही बसा ना, दादा आले तर. झोपले ना ते आता. ते म्हणे एवढा सकाळी उठून आता काय करू, झोपतो म्हणे मी. हो ना ताई बरोबर आहे ना, एवढा दुरून प्रवास करून आले तर थोड्या वेळ झोपतो म्हणे, मग उठतो मी. हाव काय, नाश्ता बनवा लागेल ना. हो बनवून घ्या ना नाश्ता. पर्यंत काय भाजी बनवतात काय नाही त्याची तयारी करू. हाव ताई ते आहे. आता आईले शुगर आहे तर टाईमवर नाश्ता वगैरे दिलं तर बरं राहते, म्हणजे कमी जास्त होत नाही ते शुगर. हो ताई ते तर बरोबर आहे. काय झालं बाई, आराम करणं. किती आराम करू, 2-4 दिवसापासून आरामच करते. आता जवाई आले आज, पुरणाचं टाक अनिता. पुरणपोळी रस गीस बनवून टाक पाहुणचार संध्याकाळचा. हो का आई, ठीक आहे ना. मग आई कशाला हे करते पूर्ण गिरणाचा, वहिनीले पहिलेच कामं कमी आहे का, तू अजून पुरण करायला लावतो तर. आता जवायले पाहुणचार नाही करायला लागणार का बाई, कपडे लत्ते आणायचे राहूनच गेले, बिमार पडली तर काही नाही होत ना आई शुगरचं एवढं. फक्त टाइमवर गोळ्या औषध घे आणि गोड खाऊ नको, आणि अशी तोंड उतरून फिरू नको तर त्या नाराज नाराज राहते. लोकांना तर याच्यापेक्षा जास्त बिमाऱ्या होतात. नाही हो त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे ना. काय करू बाई सांग, हे मनच नाही लागून राहिलं. आई तू चालतं का माझ्यासोबत, हा सांग. नाही हो आता शेतीचे कामं लागन ना, कोण करण शेतीचे कामं. आता तर लय कामं आहे शेतीचे, पेरणी करणं काय होते बाई, बाबा पाहितील ना. मग नाही व कोणी ना कोणी पाहिजेच ना मदतीले, पाहिजे तर खरं. आई तू काही पूर्ण गिरणाचं करायला नको लावू, मग तू खाणार नाही तर आम्हाला बरं वाटन का. मग काय होते, मी खाणार नाही तर तुम्ही तर खा, असं चांगलं वाटन का. आता जवाई आला आणि पूर्णचा पाहुणचार नाही केला तर आता काय होते आई, एक वेळेस नाही केला तर. नाही व बरं नाही वाटत ना आई. मस्त नाश्ता करत जाय, मस्त जेवण करत जाय आणि मस्त आपल्या गोड्या घेत जाय, आणि गोड काही खाऊ नको, अशी नाराज फिरू नको. नाही व तू होती आता एवढा दिवस तर बरं वाटत होतं. आता तूही चालली जाशील, ललिताई जातो म्हणते. आता प्रत्येकाला जाच लागत नाही त्याच्या घरी. काय आहे मी जाते तर अनिता नाही आहे का. हा व ते तर आहे. तुले काही त्रास गीस आहे का बाई. नाही व मले कायचा त्रास नाही, तू अशी रडून बी राहिली. हा एवढी इमोशनल कशाला होती तू, होते ना सगळं चांगलं. हा व ते तर माहित आहे मले. हो ना आई एवढी काळजीच कशाची करत आहे काय माहिती, काय माहित बाप्पा काय चालू आहे याच्या दिमागात, तर काही समजत नाही आपल्याला. तर जाय ताई तू तिकडे मावशीचं बस, आम्ही दोघे स्वयंपाक करतो ती बनवतो. हा ठीक आहे. व ताई आईला काय झालं असं एवढ्या नाराज राहून राहिल्या त्या. आता कसं, आता काय सांगावं बाई, काय चालू आहे तिच्या मनात. आता काय झालं त्यांना काही सांगतही नाहीये. शुगरच्या कारण वाटते होत असं. आता कसं तिची शुगर जास्त वाढून गेली आहे, त्याच्यानं तिला थकवा येऊन राहिला, तिला समजून नाही राहिलं. जशी कमी होईल ना ते शुगर तसं तिले बरं वाटन. हो ताई ते तर बरोबर आहे. आता शेताची पेरणी गिरणी झाल्यावर आईले बोलूनच घेतो, 8-15 दिवस राहीन तर बरं वाटन तिला. हो ताई चालते ना, मी तर सांभाळतो म्हटलं पूर्ण, पण आईच ऐकत नाही ना. ग आता पेरणी गिरणी करायला लागते ना. तेच तर आहे ताई. चला बापा स्वयंपाक करून घे पटकन. हो ताई चला ना. कशी आहे मामीची तब्येत आता. चांगली तब्येत आता. हाव काय, जास्तच पुरणपोळ्या खाल्ल्या वाटते ह्या वर्षी. हा आता असंच म्हणा. हाव ना, मामाजी शेतात गेले वाटते. हा ना चक्कर मारायला गेले ते. आणि योगेश भाऊ तर काय डिरीवर असन आहे ना ताई. हो ना भाऊ, असं पहिल्यापासूनच आहे, सकाळी सुटते जाते. हा त्याचं तसंच आहे ना, नाही गेला तर मग कोण पाहिन. हाव तेही आहे. आता मावशी चला आणि मामीजी तुम्ही चला आमच्या सोबत पुण्याले. नाही बापा आता लय दिवस झाले, आरती आली आहे तेव्हापासून आली आहे मी. मग काय होते, चला ना आता पुण्याले. नाही आता येऊ ना कधीतरी. तुम्ही अशाच म्हणतात येतो येतो आणि काही येत नाही काही नाही. आता तुम्ही काही कार्यक्रम घ्या मग येतो. हाव काय, आता कार्यक्रम घ्यायला लावतात का. मग का नाही, काही कार्यक्रम घ्या मग येतो. आता पेरणीचे दिवस आहे. हाव ते तर आहे. कधीच कामं सुटत नसतात कोणाची, पण टाइम काढायला लागते. आता पाहत आलोच ना मी 2 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन. काय म्हणते आईची तब्येत वगैरे कशी आहे. चांगली आहे ना. आता आई पण येणार आहे पुण्याले, आईला घेऊन जातो आता. हा बरोबर आहे ना. तुषार तर मस्त झोपलाय. हा उशिरापर्यंत झोपते तो मस्त, रात्री उशिरा झोपला ना तो. हाव त्याला तशी सवय आहे ना. नाही व पहिले तर लवकर उठायचा ना, आता सुट्टी आहे म्हणून. हाव ते तर आहे. आई जेवायला ताट वाढू का, काढून दे ना मग. योगेशली आले तर वेळच लागते. आता काय माहिती हे याले पाहिजे होत आतापर्यंत तर आलेच नाही. राहू द्या ना, येऊ द्या ना मामाजीले, मामाजी सोबत जेवण करतो. आताच तर नाश्ता केला होता थोड्या वेळ पहिले. हा ठीक आहे ना मग. आई मी तिथपर्यंत माझी कामं करून घेतो. हा व करून घे. मामाजी बाहेर तर खूप ऊन आहे हो. हो ऊन तर भरपूर आहे, पण आता काय करणार आहे, शेतामध्ये सऱ्या टाकणं सुरू आहे ना, त्याकरता जाच लागते. हो ते तर आहे. झालं का जेवण गिवण. नाही अजून तुमचीच वाट पाहत होतो. जेवण वाढून द्यायला पाहिजे होतं ना. आता मला काय उशीर किती होते आणि काय होते. अव त्यांना म्हटलं पण ते म्हणे मामाजी येऊ द्या मग जेवण करतो. हाव काय,
काय बनवलं का पाहुणचार? नाही व संध्याकाळी बनवतो ना, नाही तर उद्या सकाळी बनवतो. हाव काय? कायले पाहुणचार वगैरे बनवा लागते मामीची? साधं साधं जेवण बनवा. नाही व साधं कायले, आता रसाचा पाहुणचार करतो ना, मस्त पुरणपोळी करतो. नाही हो मामीजी, राहू द्या ना. आता कसं, आज तुम्ही आराम करा, मग उद्या योगेश सोबत जा, कपडे गिपडे घेऊन या. आरतीची राहून गेले, आरतीला जाणं झालंच नाही. आरतीला घेऊन जा, तिला साडी वगैरे घेऊन द्या. अहो बाबा, माझी साडी राहू द्या, घेणले ड्रेस घेऊन द्या. नाही हो मामाजी, कायले खर्च करायला लागते? आताच तर लग्नात एवढे सारे कपडे घेतले, आता काय पुन्हा पुन्हा घ्यायला लागते काय? नाही हो, आता अधिकचा महिना आहे ना. हा मग काय होते, पुढच्या वर्षी घे जा, आता राहू द्या. आता आईचा आजार पण आहे, सगळ्या गोष्टी आहे. हा चालूच राहते गोष्टी. नाही बा, मी काही कपडे लत्ते घेत नाही. नाही हो जवाई, असे करू नका. तर ते सांग तुझ्या आई बाबांना, मला कपडे वगैरे नाही घ्यायचे. काय कपडे गिपडे घ्यायला आलो का? हो ना, आई बाबा ऐकतच नाहीये. आमचं काही कर्तव्य आहे, जवायासाठी पोरीसाठी आम्ही आहे तिथपर्यंत करतो. असं काही जरुरी नाही मामाजी की केलंच पाहिजे. या ना, कधी येतात पुण्याला? हा तर येऊ ना बा, कामं संपल्यावर. कामं संपत नाही मामाजी कधी. काय करता? मामीजीला पाठवून द्या. मी तर पाठवायला तयार आहे, ते जायला तयार नाहीये, तर काय करू सांगा. आणि मग शेताची कामं कोण करण? मामीजी तर म्हणते शेताचे काम आहे. हाव ना, ती आहे. मग पहा लागन बा दुसरी कोणीतरी. हाव काय, दुसरी पाहिजे का मामाजी? मग काय करू आता? चला ना, ताट वाढून द्या, मी हात गीत धुवून येतो. पाय बाई आरती, आणि त्याला ताट वाढा सांग. हो आई, सांगतो ना. छान झालं जेवण. हो मस्त करतात ना ही पोरी. असतं साधं जेवण चांगलं लागते. काय ते पुरणपोळी ते रस खायला पाहिजे, पण कसं मान असते ना, म्हणून करा लागते. हाव ते तर आहे. योगेश भाऊ आले असते, त्यांनी जेवण केलं असतं आपल्यासोबत. त्याला वेळ होते ना, दुपारी आले. हाव काय? त्या कसं मस्त जेवण करून घ्या, आराम करा, मग तुम्हाला फ्रेश वाटत. हो ना, ते गाडीमध्ये एवढ्या घंटे बसू बसू पुन्हा असं अंग उकडून जाते. त्या दुरून आले तर असंही होते. ते तर आहे. बाबा, पोळी वगैरे काही आणू का? नाही हो बाई, काही नको आणू. जवायलेच विचार काय पाहिजे तो. अहो, तुम्हाला काही आणू का? हा बस एवढं लय होते. तसला भात तर उरते, एवढा मोठा भातही देऊन दिला. राहू द्या, उरंत मीच जेवण त्या ताटात. ठीक आहे ना, काही म्हणा, गावाकडचं जेवण एक नंबर लागते. गावाकडच्या जेवणात लय टेस्ट असते. हाव ना, गावाकडच्या भाज्यांमध्ये कसं फवारणी वगैरे काही नसते, त्याच्या कारण चांगलं लागते. हो मामाजी, तसंच आहे. शहरात कसं केमिकल खूप टाकते ना. हो ते तर आहे. आरती, योगेश भाऊ आले, ताट वाढून दे. ते चालू राहू द्या तुमचं, मी येतो, हात पाय धुवून येतो, मग आरामात जेवण करतो. हाव काय? या ना, बसा ना. नाही चालू राहू द्या ना. आणू कर दादा तुला ताट वाढून? नाही, वेळ आहे अजून. अरे जेवण करून घे ना. जेवतो ना थोड्या वेळानं. येणार योगेश, आता जेवण करून घे ना, संग मंग होऊन जाते. ठीक आहे ना, मी हात धुवून येतो, आण बाई ताट वाढून. ठीक आहे ना, आणतो. अजून सांगा, कसं चालू आहे तुमची नोकरी गिकरी? चांगली चालू आहे ना? तुमचं सांगा, डेरीगिरी काय म्हणते तर? मस्त चालू आहे, पण सध्या गरमीच्या कारण दूध खराब होऊन राहिलं. हाव काय? मग मोठं फ्रीज वगैरे का नाही घेऊन घेतलं? फ्रीज तर आहे, पण ते कॅना धुतल्या घेतल्या गेल्या नाही व्यवस्थित की ते खराब होऊन जाते. हाव ते तर आहे. कॅना धुवाली मशीनच पाहिजे. हो ते तर आहे. मेन तर गरम पाणी पाहिजे. गरम पाणी असलं तर व्यवस्थित धुतलं जाते. हो ते तर आहे. कामावर ठेवले लोक आहे, ते काही व्यवस्थित धुत नाही. त्यांच्यावर लक्षच ठेवा लागते ना, तेव्हा करते ते काम. हो ते तर आहे. सीसीटीव्ही कॅमेरा लावून घ्या ना. सीसीटीव्ही कॅमेरा लावा, काही करा. त्या लोकांना जसं काम चुकारपणा करायचा आहे तसा ते करतातच. हो ते तर आहे. आता कसं डेअरीवरही लक्ष द्यावं लागते, डेअरी फार्मवरही द्यावं लागते. त्या कारण खूप मोठं हे होते. आता पण कसं डेअरी फार्म आहे तर परवडते सगळं काही. आणि प्रोडक्ट वाढून गेले आपले, त्याच्याकडून खूप धावपळ होते. आता आपल्याच तर डेअरीवरचं दूध दुसऱ्या डेअरीत जाते, छोट्या डेअरी आहे त्यांच्यावर. हो काय? हो, डेअरी फार्म मधूनच नेतात ते. छोटे बिझनेस करणारे राहते, ते कॉलन्यांमध्ये कॅना वगैरे फिरवते, त्या लोकांना नेतात मग आपल्याकडून. हो बरोबर आहे ना. त्यांच्या जो कोणत्या गायी म्हशी राहते आपल्या डेअरी फार्म मधूनच नेते, तिथं करतात बिझनेस. हो ते पण आहे, बरोबर आहे. प्रत्येक जण थोडी करणार आहे एवढं. शेण हे ते लय करा लागते ना. 2 म्हशी ठेवतो तर लय पुरते त्याचं. हे कसं असते, खट्ट दूध घेतलं आणि विकलं. हो ते आहे बरोबर तुमचं. बापरे काकू, मस्त आराम करून राहिला तुम्ही तर. काय करतो बाई आता? कशी आहे मंदा? चांगली मावशी. तुम्ही सांगा, तुम्ही कशी आहे तर? हा, एवढ्या दिवसापासून इकडे आल्या तर घरी नाही आला तुम्ही. आता तुले काय सांगू? हा, आरतीचं पोरग आणि हे घरातल्या सगळ्या गोष्टी, वेळच नाही भेटत. व बापा मावशी, थोडंसं फिरायला वेळ नाही भेटत काय? आता लता काकू तर लयच बिझी झाल्या, घराच्या बाहेर निघत नाही. काय करू व मंदा? 8 दिवसापासून तर काहीच एनर्जी नव्हती माझ्यात. काहीच बरं नाही वाटत होतं. त्या दिवशी दवाखान्यात गेले आणि ते शुगर चेक केली तर ते शुगर निघाली. पायात आहे. किती आफत आहे बरं. काय गोड खाल्लं काकू ह्या वर्षी? काहींच्या घरी गेली, मस्त पुरणपोळ्या खाल्ल्या, त्या कारण झाली तुम्हाला. हाव का व? नाही तर पहिले किती फिरत राहो मी. तुझ्या घरी येऊ, नाही तर संध्याच्या घरी जाऊ. आता तर कुठंच जावत नाही बाप्पा.
कविताच्या घरी जाओ. हाव ना काकू, मी बिझीच होते व काकू. ते आता अश्विनीचं बाळ आहे तर मी कामं झाल्यावर थोड्या वेळ त्याला सांभाळतो आणि मग ते कामं करते. हा व ते तर आहे. गेली का व अश्विनीची आई की आहे? गेली काकू, लय 4-5 दिवस झाले गेली. आता राहिली असती तर. तिचा भाऊ येतोय म्हणे तर म्हणून तिची आई गेली. हाव का व तुही सासू असन ना. त्याही गेल्या त्यांच्या पोरीच्या घरी. आता पाहिलं असतं तर बरं. हाव ना काकू, आता हे म्हणत होतो जातो म्हणे, आईले घेऊन येतो म्हणे. मी म्हटलं घेऊन या. बरोबर आहे ना. आता मग आई आली होती, 2 दिवस राहिली आणि गेली. अश्विनीच्या बाळाला पाहायला आली होती. हाव का व आणला नाही मग तू? आव काकू, तुम्ही बहुतेक त्या दिवशी येणार होते मी, पण त्या दिवशी तुम्ही दवाखान्यात गेले होते. मग आणती की. मी गेले होते दवाखान्यात. अनिता होती, ललिता होती, सगळे घरी होते ना. आता म्हटलं जाऊ दे, काय आणू, मग आईले संध्याकाळी जायचंही होतं. हाव का व लय दिवस झाले ना तू आईची न माझी भेट नाहीये. हाव ना काकू. झालं का तू पेरणी गिरणी? नाही ना काकू, राहिली ना अजून पेरणी. पाऊस असतं नाहीये. ते तर जाणार आहे 2 दिवसानं बियाणं घ्याले. काका सोबतच तर जाते म्हणते. हाव काय? हाव त्याचा हर वर्षी आहे ना, यांच्यासोबत जातो ना तो. तेच तर काकू, साफसूफ केलाय बा वावर. हाव का व आता मस्त पथ्य पाणी पाळा काकू, आणि मस्त कमी करून टाका शुगर. हा व तसं करावंच लागन ना बिचारे. जांभळाचा ज्यूस घेऊन राहिली, मग मेथ्या भिजू घालून त्याचं पाणी घेऊन राहिली. अजून काय म्हणता बाई, ह्या आरती देते कारल्याचं ज्यूस. किती कडू कडू लागते व हे सगळं. काय करता सांगा, गोड खायच्या वेळेस बरं वाटलं तुम्हाला. हाव ना बिचारे, माझ्या आईले गेले काही होती नाही शुगर. पहिल्या लोकांचं काय माहिती पडते व काकू. हाव डॉक्टरही असेच म्हणत होते ना. अनिल नाही आणलं व. आता एवढ्या उन्हाची काही आणलं नाही. मी म्हटलं मीच जाऊन येतो. आणती. खेळते ते आता अश्विनीच्या लेकरासोबत. ते खेळणं झालाय ते. संध्या कुठं गेली व? संध्या दिसूनच नाही राहिली. काय माहित कुठं गेली आहे तर. आता 8-15 दिवस झाले भेटच नाही तिची माई. आई गेली का माहेरी काय माहिती. हाव का व हाव ना काकू, दिसलीच नाही ते. आता पाहतो तिच्या घराकडून जाईन, आता घरी जाईन तर. हाव का व नाही व आता कसं शेतीचे कामं लागन तर पेरणी हे ते करा लागन ना. हाव ते तर आहे. तर काय बायासाठी फिरा इकडे तिकडे. ते तर आहे व. तिथं सांगन बाई आणले की बाहेर ठिकाणच्या बाया घेऊन या म्हणून. कारण की गावात कुठं फिरू, प्रत्येकाला आपली पेरणी हे ते करायची आहे. हाव काकू ते तर आहे. त्या 2 पैसे घेतात पण काम होऊन जाते. मग काय करतं व आता पाहतो. अनिता. हो आई आले. काय म्हणतात आई? सगळ्यासाठी निंबू पाणी बनवून घ्या आता. तिनंच आता झोप मधून सगळे. ठीक आहे नाही बनवतो. राहू द्या ना, कायले बनवतो बाई बस. नाही होता ना, उन्हाळ्याचं बरं राहते घेणं. नाही व काकू, राहू द्या ना, कायले त्रास देता. नाही होताई त्यात काय आहे. अशी तुम्ही कोणते येतात एवढे. तू तर लयच येते आमच्या घरी नाही. ताई हा आता काम असलं तर मग येतो. मग येत जाय बसाले. खरं सांगू का ताई, मला नाही आवडत जास्त असं बसणं हे. मी माझ्या घरातले कामं करतो आणि बस मोबाईल वगैरे बघतो. नाही व कामच तर राहते. एक झालं की एक. आमचे जेवण झाले की लगेच योगेश येते. मग योगेशचं ताट वाढा. मग काय 3 लगेच वाजते. मग झाडझूड करा, स्वयंपाक करा. आणि एवढे सारे लोक होते तर लय काम पुरते. हाव काकू ते तर आहे. पण येवा चांगलं वाटते जरा. एक दुसऱ्याच्या घरी गेलं बसलं उठलं तर. आम्हाला तर करमतच नाही बा काकूची भेट घेतल्याशिवाय. तुम्हीच येऊन जात जा ताई. हो मी तर येतो. ती संगातीनं आली की नाही दीपा? नाही आली नाही अजून घरी. तिच्या सासरी तर आली होते. नाही इथं भेट घ्यायला नाही आली ती, अशी म्हणते मी. तेच तर म्हटलं. काल दुकानावर गेली होती तर दिसली होती खिडकीमध्ये. हो का? तर त्या काकूच्या सुना तर दोन्ही आहे इथं. आली असन व सुट्टी असन तर पोरीले. हाव बहुते.